श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला आमच्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे. आम्हाला लागलेला चकवा आणि स्वामी समर्थांचा चमत्कार. ती 10 नोव्हेंबरची रात्र आजही आठवली की अंगावर शहारे येतात. 11 नोव्हेंबरला माझ्या मावस भावाचे लग्न असल्यामुळे आम्ही 10 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता गावी निघालो. मी, माझे मिस्टर, मुलगा आणि मुलगी आम्ही चौघेही गावाकडे निघालो होतो. गावी जाण्यासाठी 2 मार्ग, एक लोणावळा खंडाळा घाट किंवा कल्याण शहाड मार्गे. लोणावळ्याच्या मार्गाने आम्ही फारसे जात नसल्यामुळे तो मार्ग आम्ही टाळला. शहाड पुलाचे काम सुरू असल्याने आम्ही धरणाच्या बारवी डॅम रस्त्याने जाण्याचे ठरवले. बदलापूर पर्यंत पोहोचायला रात्रीचे 11:30 वाजले. याआधीही आम्ही या मार्गाने गेलो होतो, पण यावेळी बदलापूर अंबरनाथ येथे विरार JNPT एक्सप्रेसवे जोडला जाणारा रस्ता तिथे नवीन झाला असल्याने आम्हाला तो मार्ग कळालाच नाही. आम्ही डायरेक्ट त्या मार्गाला पोहोचलो. रस्ता पूर्णपणे नवीन होता. कोणत्या दिशेने जायचे हे काहीच समजत नव्हते. आजूबाजूला कोणीच नव्हते. तिथे पोहोचेपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. सोबत लहान मुलं होती. मनात भीती होती, पण ती कुणालाच दाखवत नव्हती. थोडं पुढे गेल्यावर 2 मुलं जाताना दिसली. आम्ही त्यांना रस्ता विचारला. त्यांनी सांगितले, मागे जाऊन उजव्या हाताला वळा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गाडी मागे घेतली, पण खूप पुढे गेलो तरीही उजवीकडे वळणारा रस्ता काही आम्हाला दिसला नाही. आता मात्र भीती वाढत होती. माझ्या ओठांवर सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप सुरू होता. मी माझ्या मिस्टरांना म्हणाले, आपण पुन्हा आल्या रस्त्याने मागे जाऊयात. पुन्हा गाडी मागे घेतली. थोड्या अंतरावर एक बाई आणि माणूस स्कूटीवर दिसले. आम्ही त्यांनाही रस्ता विचारला. त्यांनीही तेच सांगितले, मागे जा आणि उजव्या हाताला वळा. आम्हाला वाटले, जाऊन बघूयात एकदा, कदाचित आपण थोडे मागे असतानाच वळलो असेल. आम्ही पुन्हा पुढे गेलो आणि बराच पुढे गेल्यावर उजवीकडे वळलो. पण पुढे जे घडलं ते पाहून आमच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. म्हणतात ना, चकवा लागतो. खरंच आम्हालाही तसंच झाल्यासारखं वाटलं. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार पसरला. समोर खोल दरी होती. आजूबाजूला काहीच नव्हतं, फक्त काळाकुट्ट अंधार. त्या क्षणी वाटलं आता सगळं संपलं. 2 मिनिटं आम्ही शांत बसलो. काय करायचं काहीच सुचत नव्हतं. थरथरत्या हातांनी त्यांनी गाडी सावकाश मागे घेतली आणि परत मुख्य रस्त्याला आलो. थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर एक गाडी भेटली. आम्ही त्यांना मुरमाडच्या रस्त्याबद्दल विचारत होतो. तेवढ्यात समोरून एक 4 चाकी गाडी आली. त्या गाडीत एक माणूस होता. आश्चर्य म्हणजे त्यांनीही त्याच लोकांना तोच प्रश्न विचारला, मुरमाडला जाण्याचा रस्ता कोणता? हे ऐकताच मी माझ्या मिस्टरांना हळूच म्हणाले, अहो, यांनाही मुरमाडलाच जायचं आहे. आपण यांच्या गाडीच्या मागे जाऊया. त्या क्षणी मनात एकच भाव होता, साक्षात श्री स्वामी समर्थच आपल्याला मार्ग दाखवत आहेत. आम्ही त्या गाडीच्या मागे निघालो. ती गाडी आमच्या पुढे होती आणि आम्ही तिच्या मागे. बारवी धरणाचा अंधारा रस्ता, मध्यरात्र, सोभोवताली संपूर्ण शांतता आणि फक्त स्वामींचा नामजप. त्या गाडीच्या मागे मागे आम्ही सुरक्षितपणे पुढे जात राहिलो. शेवटी
आम्ही मुरमाडच्या रस्त्यावर सुखरूप बाहेर पडलो तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला. पूर्ण माळशेज घाट पार करेपर्यंत ती गाडी आमच्या पुढेच होती. पण घाट संपताच क्षणात ती गाडी कुठे गायब झाली हे आजपर्यंत आम्हाला समजले नाही. आजही तो प्रसंग आठवला की डोळे पाणावतात. आमच्या मनात एकच श्रद्धा आहे, त्या रात्री आमचा हात धरून योग्य मार्ग दाखवणारे दुसरे कोणीही नसून साक्षात श्री स्वामी समर्थच होते. स्वामी, तुमचे किती आभार मानू तेवढे कमीच आहेत. आज आमचे जे काही आयुष्य आहे ते तुमच्या कृपेनेच आहे. अशीच तुमची कृपाछाया आमच्यावर आणि सर्व भक्तांवर सदैव राहू देत. श्री स्वामी समर्थ. तुमचेही असे काही अनुभव असतील तर कमेंट करून नक्की सांगा.